नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नॉलेज बँक या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेमध्ये असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना. या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेच्या पात्रता अटी, या योजनेसाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्र यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण या बदलांचीच माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या बदलांची चांगली माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलला नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. या योजनेतील सर्वात पहिला महत्त्वपूर्ण बदल म्हणजे अर्ज करण्याची जी मुदत होती त्यात झालेला बदल. पहिले अर्ज करण्याची जी मुदत होती ती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 अशी होती. म्हणजे 15 जुलै 2024 नंतर तुम्ही अर्ज करू शकणार नव्हते. पण आता ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. आता 31 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख आहे तुमची अर्ज करण्याची. म्हणजे तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आता अर्ज करू शकता. आणि जे कोणी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करतील त्यांच्यासाठी जी रक्कम मिळणार आहे ती 1 जुलै 2024 पासूनच ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही 31 जुलै 2024 जरी अर्ज केला तरी तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत ते 1 जुलै 2024 पासूनच मिळणार आहेत. यातील दुसरा बदल हा डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र बाबत आहे. सुरुवातीला हे डोमेसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी होतं, आवश्यक होतं. पण आता ते कंपल्सरी नाही. याच्याऐवजी तुम्हाला काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत. पहिलं ऑप्शन म्हणजे 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, दुसरं आहे मतदार ओळखपत्र, तिसरं आहे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि चौथं जन्मदाखला. आता या चारपैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट कागदपत्र जर दिलं तर ते ग्राह्य धरण्यात येईल. यातील तिसरा बदल म्हणजे या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. पहिले जी अट होती की कुटुंबातील सगळे मिळून जर 5 एकर शेती नावावर असेल तर त्या कुटुंबातील महिलांना ही योजना लागू नव्हती. पण आता ही अट पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. आता शेतीची कुठलीही अट या योजनेमध्ये नाही. यातील चौथा बदल म्हणजे वयोगटाची जी मर्यादा होती त्यात झालेला बदल. पहिले वयोगट मर्यादा ही 21 वर्ष ते 60 वर्ष इतकी होती. म्हणजे 60 वर्षावरील जे महिला आहेत त्यांना ही योजना लागू नव्हती. पण आता जास्तीत जास्त वयाची जी मर्यादा आहे ती 65 वर्ष करण्यात आलेली आहे. म्हणजे आता 65 वर्षापर्यंतील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू राहील. यातील पाचवा बदल म्हणजे परराज्यात म्हणजेच महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात ज्या महिलांचा जन्म झालेला आहे पण त्यांचे लग्न हे महाराष्ट्रात असणाऱ्या पुरुषाबरोबर म्हणजेच महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर झालेलं आहे त्यांनाही ही योजना लागू राहील. पण त्यांना त्याच्यासाठी त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे द्यावे लागेल. हे तिन्हीपैकी हे 3 प्रमाणपत्र 3 डॉक्युमेंट्स दिल्यानंतरच त्यांना ही योजना लागू राहील. यातील 6वा बदल हा उत्पन्नाच्या दाखल्या संदर्भात आहे. ज्या कुटुंबाकडे 2.5 लाख रुपयाच्या उत्पन्नाचा दाखला नसेल तर आणि त्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर त्या कुटुंबाला हा उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही. यातील 7वा आणि महत्त्वपूर्ण बदल म्हणजे या योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर हे काही महत्त्वाचे बदल या योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही या बदलांची माहिती मिळेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.